ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्या सोबत आहेत। नरेश जी, आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो भीषण अशी आग लागलेली आहे। खरं तर महिनाभरापूर्वी सुद्धा याच ठिकाणी आग लागलेली होती, त्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा ही भीषण आग लागणं, कोण जबाबदार आहे याला? याकरता कोण जबाबदार आहे याची सखोल चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी जी काही कंपन्या आहेत, रासायनिक कंपन्या आहेत, केमिकल्स आणि या सगळ्या गोष्टी आहेत, त्याची योग्य ती खबरदारी घेतली जाते की नाही याची सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे आणि याला नक्की जबाबदार कोण आहे याची चौकशी होणं सुद्धा गरजेचं आहे। नरेशजी, अशी सुद्धा माहिती मिळते की ज्या आजूबाजूला वस्त्या आहेत त्या सुद्धा जळून खाक झाल्यात, त्यामध्ये काही रहिवासी सुद्धा होते। नाही, मला या संदर्भात अजून माहिती घेतलेली नाहीये, परंतु त्या रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा प्रशासन काळजी घेईल आणि तसे त्या पद्धतीत त्याला निर्देश दिलेले आहेत। नरेशजी, तुम्ही घटनास्थळी जाणार आहात का, पाहणी करणार आहात का त्या ठिकाणी जाऊन? मी प्रयत्न करतोय, मी ठाण्यात नाही आहे त्यामुळे मला, परंतु मी येण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी। हां नरेशजी, तुम्ही MIDC ला काही सूचना करणार आहात का? MIDCनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याचबरोबर त्या कंपनीमध्ये जे काही लोक असतील किंवा कामगार असतील त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ताबडतोब काळजी घ्यावी आणि त्या संदर्भात पावलं उचलावी। नरेशजी, आपण पाहू शकतो खरं तर फायर ऑडिट संदर्भात वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, यावर ठोस निर्णय कधी घेतला जाईल? फायर ऑडिटच्या संदर्भात जो नियम आहे ते काटेकोरपणे पाळणं गरजेचं आहे। कंपन्या असतील फायर आणि या संदर्भात त्याचबरोबर रहिवाशी इमारती आहे त्यांच्या सुद्धा जो फायर ऑडिट होणं सुद्धा गरजेचं असतं। डोळे दाखवत असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे। कंपनीचं सेफ्टी डिपार्टमेंट असतं, सेफ्टी डिपार्टमेंटनी या वारंवार काळजी घेणं गरजेचं असतं। मॉनिटरिंग काही अडचणी आहेत, काही या सर्व गोष्टी पाहायच्या असतात, परंतु याकडे दुर्लक्ष होत असेल तर त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। नक्कीच नरेशजी, धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या या प्रतिक्रिये संदर्भात।